नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर वसीम अल्ताफ शेख सर, येस. जे मागच्या काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात काम करतायत. बेसिकली इंडिव्हिज्युअल बंगलो असतील, रेसिडेन्शियल बंगलो असतील, याच्यावर त्यांची फार स्पेशालिटी आहे. त्यामुळे त्यांचा हा सगळा एकंदर प्रवास कसा होता, अनुभव कसे आले, कुठले-कुठले प्रोजेक्ट्स केले, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची साधारणपणे शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? अच्छा. कॉलेज कुठलं होतं? हं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या हं. फील्डमध्ये येण्यामागचं मोटिव्हेशन, इन्स्पिरेशन कोण होतं? अच्छा, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? तर अच्छा, एकंदर एज्युकेशनल सगळी बॅकग्राऊंड कशी होती? अच्छा. त्याबद्दल ऐकायला आवडेल. सर माझं 11th-12th हे इथं झालेलं आहे एस-एस कॉलेजमध्ये हं, मिरजमध्ये हं. आणि 10th हे जवाहर हायस्कूल मिरजमध्ये झालेलं आहे आणि मग 11th-12th सायन्स करून मग मला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत होतं डायरेक्ट डिग्रीला जाणं म्हणून मी काय केलं आणि डिप्लोमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं सिव्हिलला. मग 3 वर्ष डिप्लोमा करून मग डिग्रीला सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन संजय भोगरे कॉलेजला घेतलं मी ओके. तिथं. आणि सिव्हिल पाठीमागे जाण्याचा उद्देश म्हणजे आमचे पप्पा या फील्डमध्ये असल्यामुळं, म्हणजे त्यांनी मिरजेत बऱ्यापैकी मस्जिद आणि बंगलो वगैरे बांधलेले आहेत. तर त्या फील्डमध्ये असल्यामुळे मला जास्त इंटरेस्टेड होतं त्यामुळं म्हणून सिव्हिल फील्ड घेतली मी. बरोबर आहे. अच्छा. पण मग वडील या क्षेत्रात असल्यानंतर हं, पहिल्यांदा भीती वाटली हं, का दडपण आलं, थोडं प्रेशर आलं, की हं. वडील पण या सेक्टरमध्ये तर पहिलं नाही काम ॲक्चुअली करतात? पप्पांचं म्हणजे प्रोफेशनल त्यांचं बिझनेस हे ऑटो रिक्षाचं. अच्छा. पण मस्जिद वगैरे बांधण्याचं काम आहे. पप्पा जरा मस्जिदचे मेन ट्रस्टी वगैरे होते ओके. म्हणून आहे की नाही 3-4 मस्जिद पप्पांनी बांधली. हं, हं, नंतर आमचं स्वतःचं घर आहे, हं. काकांचं घर आणि 1-2-3 मित्रांचं घर बांधल्यानंतर आहे की नाही, ते जास्त बाबांना अनुभव असल्यामुळं मी पण साईटवर जात होतो लहानपणी असल्यामुळं. हं. त्यामुळं मला जरा सिव्हिलमुळे आवडच जास्त होती. ओके. हं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केला इंडिपेंडंट हां, स्वतःचा, हां, तर तो कुठला होता? त्याची आठवण काय होती? आणि तेव्हा पण असं भीती आलेली का? कारण आपण पुस्तकात शिकलेलो असतो वेगळं हां. आणि जेव्हा करायची वेळ येते तेव्हा थोडासा अनुभव वेगळा असतो. हो, हो, हो. तर तो एक्सपिरियन्स कसा होता पहिला? ॲक्चुअली काय झालं सर, मी 2012ला डिप्लोमा पास आउट झालो. त्यानंतर मी डिग्रीला ॲडमिशन घ्यायच्या अगोदर मला शेटजी बिल्डर्स म्हणून आहेत मिरजेचे. एकदम म्हणजे जुने बिल्डर्स आहेत. त्यांच्याकडे मी 5 वर्ष साइट एक्सपिरियन्सला जात होतो अपार्टमेंट. हं, विजयनगर आणि मिरजमध्ये एक 4-5 अपार्टमेंट मी त्यांच्या अंडर केलेलं आहे ॲज अ साइट इंजिनिअर, साइट सुपरवायझर म्हणून. मग त्यानंतर 2018 साली मला एक साइट मिळाली इंडिपेंडंट माझी वैयक्तिक स्वतःची. तिथं मी 2018 साली पहिला काम मी केलं. तेव्हा मग बरेच एक्सपिरियन्स असल्यामुळे मला तिथं काहीही भीती वाटली नाहीये. हं. सरांचं गाईडन्स खूप होतं. नॉलेज पण भरपूर मिळालेला. तरी पण मी जरा सरांना विचारून प्रत्येक गोष्ट विचारून करत होतो. वाह! हं. आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला अच्छा. पहिला प्रश्न असा आहे, की या सेक्टरमध्ये तुम्ही आता काम करताय या फील्डमध्ये किंवा सांगली मिरज भागामध्ये. हं, तर इथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे. हं. अकुशल कामगार आपण ज्यांना बरोबर, म्हणतो, बरोबर. की ज्यांना त्यातलं टेक्निकल नॉलेज फारसं नसतं हं. आणि अशांना जर आपण काही महत्त्वाची जबाबदारी दिली, मेन रिस्पॉन्सिबिलिटी दिली, तर कधीतरी चुका पण होऊ शकतात. हो. तर अशा वेळेला तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? हं. या अशा कामगारांबरोबर कसं काम करता? ॲक्चुअली सर इथं काय आहे अनस्किल्ड लेबर भरपूर असल्यामुळे आपण काय करतोय प्रत्येक साइटवरती एक साइट सुपरवायझर किंवा 2-3 साइटवरती एक सुपरवायझर ठेवलेला आहे आणि पूर्ण साइटवरती एक साइट सुपरवायझर आणि विथ ड्रॉइंग्स आपण काम करतोय. हं, कुठलेही लेबर असू दे, त्यांना सकाळी इन्स्ट्रक्शन दिलं जातंय. ड्रॉइंगच्या हिशोबानं सगळं लावून म्हणजे मॅनेजमेंट लावून देतोय हं. आणि दुपारी आणि संध्याकाळी आपली व्हिजिट असते साइटवरती. ओके. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 व्हिजिट असून आपल्या अंडर खाली पूर्ण काम होते अंडर सुपरव्हिजन. बरोबर. आता वेगवेगळ्या साइटच्या जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट्स करता रेसिडेन्शियल, हं. तर तेव्हा तिथला प्लॅन पण वेगवेगळा असेल. बरोबर, प्रत्येकाची कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असेल. बरोबर. तर अशा वेळेला ते कसं तुम्ही मॅनेज करता? म्हणजे ते प्लॅनवर कसं वर्किंग करता? अच्छा. तर त्याबद्दल ऐकायचंय. ॲज पर कस्टमर ज्यांची जसं रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबानं म्हणजे वास्तूच्या हिशोबानं कोणाची असते किंवा हं. म्हणजे जागेच्या हिशोबानं, अडचणीच्या हिशोबानं त्यांचं जसं प्लॅन असतंय, त्यांच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबानं आपण सगळं करतो. प्लॅनिंग करत असतोय. मग तिथं काही म्हणजे आपल्याला वाटत असेल, की बाबा हे रूम छोटी होत असेल, हं. हॉल म्हणजे वास्तूच्या हिशोबानं हे रूम इथं बसायला पाहिजे, तर आपण त्यांना गाईडन्स, सजेशन्स देतो आणि त्या हिशोबानं प्लॅन काम फायनल करून करून घेतो. घेतो. बरोबर आहे. पण मग प्रत्येक कस्टमरचं जसं बजेट वेगळं असतं. हं, पण तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून क्वालिटी तर सेमच मेंटेन करायची असते हं, प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट हं. हे दोन्हीचं कसं बॅलन्स करता तुम्ही मग? ॲक्चुअली कसं आहे सर, क्वालिटी द्यायचं असेल तर बजेट थोडंफार आपल्याला इन्क्रीज करावंच लागतं. हं, हं. आणि ज्यांचं म्हणजे एकदमच कमी आहे, मी काय म्हणतो त्यांना स्टेप वाईज काम करत जावा, पण क्वालिटीमध्ये काम करा.
त्यांचं बजेट आहे एवढं म्हणून पूर्ण काम एवढ्यातच बसवण्यात काही अर्थ नाहीये. कामाची क्वालिटी पण मेंटेन व्हायला पाहिजे, म्हणून मी काय करतोय, त्यांना स्टेप वाईज काम करत जावा, त्या हिशोबाने क्वालिटी पण मेंटेन राहते आणि बजेटमध्ये पण काम होतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा जरा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे सांगली जिल्ह्यातले आहात. Yes. तुम्ही इंजिनियर आहात. हम्म. म्हणून हा प्रश्न आहे की येणाऱ्या 10-15 वर्षात हम्म. जर सांगलीचा एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायची असेल आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या तर कुठल्या सेक्टरवर जास्त आपल्याला फोकस करावा लागेल असं तुम्हाला वाटतं? कुठल्या फील्डवर, कुठल्या सेक्टरवर? तर ते सेक्टर जास्त आले पाहिजेत सांगलीमध्ये, तर लवकर सांगलीचा विकास होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड्स असेल, अच्छा. ड्रेनेज असेल, असे कुठले फॅक्टर्स आहेत हा. ज्याच्यावर जर काम केलं तर सांगली पुढच्या येणाऱ्या 10-15 वर्षात पुण्या मुंबई सारखी डेव्हलप होईल असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली सांगलीमध्ये काम करायचं असेल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, म्हणजे इथं जास्त ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे इथं इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रमाण इथं सांगलीमध्ये कमी आहे. मिरजेमध्ये कसं आहे, हार्ड स्टार्टा असल्यामुळे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर डेव्हलप होऊ शकतो. तर आणि मी काय म्हणतोय, मिरजेत थोडं रोडचं डेव्हलपमेंटचं प्रमाण कमी आहे. तर मिरजमध्ये रोडचं डेव्हलपमेंटचं प्रमाण असू दे, आणि सांगलीमध्ये सांगलीपेक्षा मिरजेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होऊ शकतं. बरोबर आहे. तर पण मग सरकारनं किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? तर मिरजेत अजून डेव्हलपमेंट आणायची असेल तर तुम्हाला काय वाटतं, काय अजून त्यांनी केलं पाहिजे? स्टेप्स काय घेतल्या पाहिजेत? मिरजमध्ये प्रथम म्हणजे सगळ्यात बेस्ट फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे रोड्स चांगले व्हायला पाहिजे. नंतर मेडिकल फील्ड आमची मिरजेची एकदम म्हणजे महाराष्ट्र प्रसिद्ध असलेली आहे. त्या मेडिकल फील्डला जास्त प्रोत्साहन देऊन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स वगैरे मोठे, आणि स्टेशन एक जंक्शन मोठं आहे, तर त्या हिशोबानं मिरजचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे. जंक्शनचं नवीन स्टेशन उभारण्यात यायला पाहिजे. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो स्पेशल आहे आणि ज्याच्यामुळे तुमचं स्वतःचं नाव झालं, असा एखादा प्रोजेक्ट? तर आता रिसेंटली एक महिना पाठीमागं माझी एक साईट म्हणजे हे इनॉग्रेशन झालं. ते मी 1 BHK चे 5 फ्लॅट विथ इंटेरियर काम कम्प्लीट करून दिलं. 4,500 स्क्वेअर फीटचं म्हणजे बिल्टअप होतं. ते आपण 90 lakhs मध्ये बसून दिलं, एकदम बेस्ट आणि एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये. त्यामुळे आपल्याला भरपूर त्यामध्ये फीडबॅक चांगला मिळाला. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये जे तुमच्यासारखेच आता काही इंजिनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय म्हणतो, एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या साईटमध्ये म्हणजे आपल्याला काम करायचं असेल तर सगळ्यात पहिला म्हणजे आपण क्वालिटीमध्ये काम करायला, नाव करायचं असेल तर क्वालिटीमध्ये काम करायला हवंय आणि प्रामाणिकपणाने काम करायला हवंय. कारण की आज मिरजमध्ये, सांगलीमध्ये एव्हरीवेअर म्हणजे माणसं आज एवढे कामं करतात, पण एक माणसाचं समोरचं भरोसा आहे जे, त्या हिशोबामध्ये काम केलं तर आपली पण प्रगती होईल, आपल्या कामाची पण प्रगती होईल, आणि म्हणजे ओव्हरऑल म्हणजे तुमचं नाव पण चांगलं होईल. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की या कंपनीचं स्टील चांगलं आहे, हे घेतलं पाहिजे? तर स्टील कसं सिलेक्ट करायचं, एक कॉमन मॅन म्हणून सुद्धा, कस्टमर म्हणून? आता पहिल्यांदा मी गव्हर्नमेंटची कामं वगैरे करत होतो, तर त्यांचं एक पॉलिसी होती की प्रत्येक साईट वरती 1-1 मीटरची बार 16 mm असू दे, 20 mm असू दे, हे पूर्ण आम्ही लॅबला टेस्टिंग करून घ्यायचं. डक्टिलिटी त्याची टेस्ट असू दे, नाहीतर टेन्साईल असू दे, ते टेस्ट करून मग आपण साईट वरती माल घेत होतो. तर आपण आयकॉन पण टेस्ट केलेली आहे, आणि त्या संदर्भात आपण ते टेस्ट करून प्रत्येक साईट वरती आपण फक्त आयकॉन यूज करतो. वा. तर आणि आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल शेवटच्या टप्प्यात? बेस्ट सर्व्हिस आहे, 1 नंबर सर्व्हिस आहे. कधीही म्हणजे 1 तास अगोदर पण फोन केलं तर साईट वरती स्टील अवेलेबल मिळते. कधीही काय तक्रार नाही, आणि डीलर्स 1 नंबर आहेत, काही अडचण नाही. ठीक आहे, चला, थँक्यू. हे होते इंजिनियर वसीम अल्ताफ शेख सर, आणि त्यांनी माझ्यामध्ये आता सुरुवातच आहे, पण अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. पण त्यांनी सांगितलं, जसं जो माणूस क्वालिटी कन्स्ट्रक्शन करेल किंवा क्वालिटी काम कराल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.